नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का सतीशला आलेला आहे हार्ट अटॅक आणि एकाच आयसीयू मध्ये सरोजा आणि सतीश हे दोघंही राजन समोर येणार का आणि आयुष्यातील सर्वात मोठं सत्य राजनला कळणार का, हे सगळं आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। आपण पाहतो की इनामदार इंडस्ट्रीजमध्ये घडलेल्या घटनांनंतर संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झालेलं असतं। सतीशने भर बोर्ड मीटिंगमध्ये नयनताराच्या कानशिलात लगावलेली थप्पड अजूनही सर्वांच्या चर्चेचा विषय असतो। नयनतारा अपमानाने संतापलेली असते तर दुसरीकडे सतीशचा राग काहीही केल्या शांत होत नसतो। ते संतापाच्या आवाजामध्ये म्हणतात की आज माझ्या स्वतःच्या घरामध्ये अहंकारानेच नात्यांवरती विजय मिळवलेला आहे। ज्या मुलाने कंपनी उभी केली त्यालाच घराबाहेर काढलं गेलं असं बोलत असतात आणि हे बोलताना त्यांचा श्वास जोराने चढू लागतो। अचानक त्यांच्या छातीमध्ये तीव्र कळ येते आणि ते छाती पकडून खाली बसतात आणि श्वास घेत असतात जोरजोरात। तेव्हा क्षणातच संपूर्ण घरात आरडाओरडा सुरू होऊन जातो। नयनतारा घाबरून धावतच येते आणि सतीश काय झालं तुम्हाला असा प्रश्न विचारत असते। रोहितही लगेच धावत येतो आणि डॅड डॅड डोळे उघडा ना असं म्हणत असतो। सतीश बेशुद्ध पडतात आणि रोहित तत्काळ ॲम्ब्युलन्सला फोन करतो। इकडे राधिका पण ऋषीला लगेच कळवते की बाबांना अटॅक आलेला आहे। काही मिनिटातच ॲम्ब्युलन्स येते आणि सतीशला तातडीने शहरातील सर्वात मोठ्या मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं। डॉक्टर तपासणी करून गंभीर आवाजात सांगतात त्यांना मोठा हार्ट अटॅक आलेला आहे, आम्ही लगेच आयसीयू मध्ये शिफ्ट करत आहोत। नयनताराच्या पायाखालची जमीनच सरकते। रोहित बाहेरून काळजीचं नाटक करतो आणि मनामध्ये वेगळाच विचार सुरू असतो। त्याला असं वाटतं की जर डॅडना काही झालं तर ह्या कंपनीचा सगळा मार्ग मोकळा होईल आणि ऋषी तर गेलेलाच आहे, पण ऋषीला राधिकाने कळवलेलं आहे हे त्याला माहितीच नसतं। याच हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू मध्ये सरोजाही उपचार घेत असते आणि कामिनीच्या गोळीबारानंतर अनेक दिवस मृत्यूशी झिंज देऊन ती आता हळूहळू शुद्धीवरती येत असते। तिची काळजी घेण्यासाठी कमळी दिवस आणि रात्र तिच्या जवळच असते। कमळी आईचा हात हातात धरून बसलेली असते आणि मनामध्ये म्हणत असते की आई तू लवकर बरी हो, मला अजून खूप प्रश्न विचारायचे आहेत, मला अजून तुझी साथ हवी आहे। सरोजाच्या डोळ्यातून शांतपणे पाणी वाहत असतं। तेवढ्यातच आपण इकडे बघतो की नयनतारा औषधं आणण्यासाठी आयसीयू कॉरिडॉरमधून जात असते आणि अचानकच तिची नजर कमळीवरती पडते। क्षणभर ती पण धपकून जाते आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरती संताप उमटतो। ती भर हॉस्पिटलमध्ये कमळी समोर येते आणि म्हणते तू। तेव्हा कमळी शांतपणे उभी राहते आणि ती म्हणते नयनतारा मॅडम। नयनतारा संतापाने ओरडते। ती म्हणते की माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस, माझ्या नवऱ्याला ह्या अवस्थेत आणलंस आणि आमच्या घरामध्ये जे काही वाईट घडलेलं आहे ना त्याला तू आणि फक्त तूच जबाबदार आहेस कमळी। तेव्हा संपूर्ण कॉरिडॉरमध्ये शांतता पसरते। कमळीच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ती हळू आवाजात म्हणते का मी कोणाचं वाईट कधीच केलेलं नाही मॅडम। तेव्हा माझ्यामुळे जर कोणाला त्रास झाला असेल तर त्याचं मला दुःख आहे। आणि नयनतारा पुन्हा संतापते, नाटक करू नकोस आणि तू माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहेस। कमळी काही बोलणार इतक्यातच एक नर्स धावतच येते आणि ती म्हणते कृपया शांत राहा मॅडम, हे हॉस्पिटल आहे, दोघांनाही ती वेगळं केलं जातं। दरम्यान इकडे आपण दुसरीकडे पाहतो की डॉक्टरांच्या कमतरतेमुळे हॉस्पिटल प्रशासन तात्पुरता निर्णय घेत असतं आणि सतीश आणि सरोजा दोघांनाही एकच आयसीयू विभागात शेजारील बेडवरती ठेवण्यात आलेलं असतं। मात्र दोघांमध्ये पडदा लावलेला असतो आणि एकमेकांना ते पाहू शकत नसतात। सरोजा अर्धवट शुद्धीचीच असते आणि सतीशही औषधांच्या प्रभावाखाली असतात। दोघांनाही कल्पना नसते का ते एकमेकांचे अगदी शेजारी आहेत। ह्याच वेळी महाजन इंडस्ट्रीजमध्ये ही बातमी पोहोचते की सतीश सरांना हार्ट अटॅक आलेला आहे। ही बातमी ऐकताच राजन हादरून जातो आणि म्हणतो आणि कारण सतीश फक्त त्याचा व्यावसायिक भागीदारच नसतो तर अनेक वर्षांचा जवळचा मित्रही असतो। राजन तत्काळच सर्व कामं बाजूला ठेवतो आणि मी लगेच हॉस्पिटलला जातो असं म्हणत अन्नपूर्णालाही त्याच्यासोबत घेऊन जातो आणि हॉस्पिटलमध्ये कमळी आईसाठी औषधं आणायला खाली गेलेली असते। त्याच क्षणी राजन आणि अन्नपूर्णा हॉस्पिटलमध्ये प्रवेश करतात। रिसेप्शनवरती राजन विचारतो सतीश इनामदार आयसीयू असं म्हणत असतात। तेव्हा रिसेप्शनिस्ट उत्तर देतात की दुसऱ्या मजला आयसीयू विंग आणि राजन आणि अन्नपूर्णा लिफ्टमध्ये जातात। दुसरीकडे आपण बघतो की कमळी ही औषधं घेऊन त्याच लिफ्ट समोर येत असते, पण गर्दीमुळे कमळी दुसऱ्या लिफ्टमध्ये जाते आणि राजन पहिल्या लिफ्टमध्ये पोहोचतो। दोघांचीही भेट पुन्हा काही सेकंदासाठी चुकून जाते। राजन आयसीयू मध्ये पोहोचतो आणि तो डॉक्टरांना विचारतो
मी सतीशला भेटू शकतो का डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात 1 मिनिटासाठी भेटू शकता फक्त. आणि राजन PPE किट घालून ICU मध्ये प्रवेश करतो. तो हळूहळू सतीशच्या बेडकडे चालतच जातो आणि त्याला माहिती नसतं की अगदी शेजारच्या बेडवरती पडद्याच्या पलीकडे सरोजा उपचार घेत असते. आणि सरोजा तेवढ्यातच डोळे उघडते आणि तिला कोणीतरी परिचित आवाज ऐकू येतो. सतीश, धीर सोडू नकोस. आणि सरोजाच्या चेहऱ्यावरती आश्चर्य उमटतं. आणि हा आवाज. आणि ती हलकेच पडदा सरकवण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळी राजन सतीशचा हात धरून म्हणत असतो की तू लवकर बरा हो मित्रा. इतक्यात डॉक्टरच आत येतात आणि म्हणतात, सर, वेळ संपलेली आहे. राजन बाहेर निघून जातो. सरोजाचा हात पडद्यापर्यंत पोहोचतो, पण पडदा पूर्ण उघडण्याआधीच राजन ICU मधून बाहेर पडलेला असतो. दोघांचीही भेट पुन्हा एकदा फक्त काही सेकंदांनीच चुकलेली असते. आणि बाहेर येताच राजनच्या नजरेसमोरून एक मुलगी वेगाने धावतच जाते. ती कमळी असते, पण तिचा चेहरा मास्कमुळे झाकलेला असल्याने राजन तिला ओळखू शकत नाही. दुसरीकडे आपण पाहतो की कमळीलाही कल्पना नसते की आत्ताच तिचे बाबा तिच्या अगदी काही पावलांच्या अंतरावरतीच होते. आणि तेवढ्यातच ICU मधील मॉनिटरचा अलार्म वाजतो आणि डॉक्टर आणि नर्सेस हे दोघंही धावतच जातात. नयनतारा, अन्नपूर्णा, राजन, रोहित आणि कमळी सर्वजण ICU बाहेर एकाच ठिकाणी उभे असतात. पण कोणालाही माहिती नसतं की ह्या ICUच्या आत महाजन आणि सरोजाच्या आयुष्याला जोडणारं सर्वात मोठं सत्य श्वास घेत असतं. आणि आता पुढे काय होणार? राजनला सरोजा जिवंत असल्याचं समजेल का? आणि कमळी आणि अन्नपूर्णाची समोरासमोर भेट होईल का? आणि सतीश शुद्धीवर आल्यानंतर ऋषीबद्दल किंवा कमळीबद्दल काय निर्णय घेणार? हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.